mean only buildings, even the trees are a heritage. So vaccine depot and its ecology along with the buildings is itself heritage. So even if there is a proposal, we have seen the proposal of vaccine depot, I'm sorry to say that it does not consider any of it. It is very insensitive. In fact, I think let the money go, but let the trees remain. Very true. So very 2 true. years, if they have not done anything, it's good for vaccine depot. नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीच्या विशेष वृत्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आम्ही एका विशेष मुद्द्यावर चर्चा करणार आहे. आमच्या KNN सिटी न्यूजकडून वॅक्सिन डेपोच्या एका चर्चावर असा एक कॅम्पेन राबवला जात आहे. त्या कॅम्पेनबद्दल आता आपण सुरुवात करणार आहे. वॅक्सिन डेपोचा इतिहास काय आहे, सध्याची त्याची गरज काय आहे व लोकांच्या प्रती त्याच्याबद्दल ज्या भावना आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आमच्या KNN सिटी न्यूजकडून सेव्ह वॅक्सिन डेपो व सेव्ह बेळगावी हेरिटेज असे एक कॅम्पेन राबविले जात आहे. त्याचा मुख्य अर्थ असा आहे की वॅक्सिन डेपो हा बेळगावचा असा भाग आहे ज्या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्य जे आहे ते बेळगावकरांना त्याचा लाभ मिळतो. असे स्वच्छ हवा किंवा जे नैसर्गिक रूप मी म्हणेन असे छोटेसे जंगलच जे आहे जे बेळगाव शहरामध्ये ते वॅक्सिन डेपो म्हणून असे नावारूपाला आहे बेळगावमध्ये. आणि या ठिकाणी बेळगाववासी तेथे त्या निसर्गाचा आनंद लुटतात. मात्र स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या ठिकाणी एव्हिएशन म्युझियम आणि 700 सीटर्स MP थिएटर व विलेजेस ऑफ इंडिया हे उपक्रम राबविले जाणार अशी चर्चा आहे व त्यासाठी सुद्धा करणार आहेत हे या ठिकाणी उपक्रम असे बोलले जात आहे. मात्र वॅक्सिन डेपो हा एक वर्षानुवर्षानं असलेला एक इतिहास आहे बेळगावसाठी आणि त्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे. वर्षानुवर्षे टिकलेली तेथे झाडे आहेत, अशी हिरवळ त्या ठिकाणी आहे, एक छोटासा जंगल त्या ठिकाणी आहे ज्यामुळे बेळगाववासियांना बेळगावच्या आसपासच्या जे पण नागरिक या ठिकाणी राहतात त्यांच्यासाठी एक असे स्वच्छ वातावरण किंवा आता सर्वांनाच माहिती आहे की झाडे ही निसर्गासाठी निसर्ग टिकवण्यासाठी किती आवश्यक आहेत. मग जी झाडे जी आहेत जी मुख्य झाडे आहेत ती या वॅक्सिन डेपोमध्ये आहेत. मात्र हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत जे उपक्रम राबवले जाण्याचे बोलले जात आहे त्यासाठी ही झाडे कापली जाणार आहेत. तर हे कितपत योग्य आहे याबद्दल येथे या ठिकाणी वॅक्सिन डेपोमध्ये जे सकाळी मॉर्निंग वॉकला लोक येतात, संध्याकाळी येतात, त्यांचा काय अभिप्राय आहे की खरोखरच या ठिकाणी वॅक्सिन डेपोमध्ये हे तिन्ही उपक्रम राबविले जावेत का, निसर्गाला हानी पोहोचवली जावी का, याबद्दल आमच्या KNN प्रतिनिधींनी याबद्दल त्या लोकांचा अभिप्राय घेतला आहे. तर चला पाहूया. हे तर इकडं फार ग्रीनरी आहे. सो इट इज बेटर इफ वी कन्झर्व इट. सगळ्यांना इकडं वॉकिंग करायला फार चांगलं वाटतं आहे. अँड मला तर काइंड ऑफ असेट फॉर बेलगाम. वी हॅव टू कीप इट ॲज इट इज. ॲज ओल्ड इट गेट्स इट बेट्स बेटर. I think we have to keep it as it is and we have to be sustained with greenery. The park which is going to be here, the track which they are making is a good development, but that should not disturb the whatever we have preserved from earlier. It should be kept like that because the greenery is like very much important nowadays and it is all natural, so they should not disturb the nature. That's what I want to say. तो हम यहाँ पे 95 से रहते हैं तो हमें ये ऐसा ही ब्यूटी अच्छा लगता है. मैं कहती हूँ अगर आप नेचर में भी वॉकिंग पाथ बनाओगे फिर या श्रब्स बनाओगे तो फिर नेचर में बचेगा क्या. तो एक नेचुरल ब्यूटी तो नेचुरल ब्यूटी होती है ना. अब ये भी आप बना के रखे हैं ग्लास हाउस, इसका क्या यूज़ है बताइए मुझे. ऐसा ही पड़ा है वो खाली, कुछ भी नहीं है, पूरे उसके पैसे वेस्ट गवर्नमेंट का. और गवर्नमेंट का पैसा कौन जाता है, हमारे टैक्स पेयर्स का ही पैसा होता है ना. तो उसको सही जगह पे लगाओ, आप यूथ के लिए जॉब्स क्रिएट करो. ऐसा सब बना के क्या फ़ायदा. और ये वॉकिंग पाथ बनाए हैं, क्या लोग क्या मिट्टी पे चल नहीं सकते. ऑलरेडी नेचुरल पाथ्स रहते ही हैं ना मिट्टी पे चल चल के, तो पाथवेज तो हैं ही. तो उसके लिए और आपको इतना पेड़ कट करके ये करके पाथवे बनाने की क्या ज़रूरत है. वॉकर्स पाथ बोल के आपने नाम डाला है. मुझे तो लगता है ये सब कुछ पैसे कमाने का एक ज़रिया है पॉलिटिशियंस का और जो मिडलमैन्स हैं उनका. इस सब की ज़रूरत बिल्कुल भी नहीं है.
मेरा मानना ये है, अगर आपको पार्क्स वगैरह बनाना है तो जहाँ पे ऐसे ही वो गवर्नमेंट का ओपन स्पेस पड़ा है ना, वहाँ पे बना लो। जहाँ पे कुछ भी नहीं है वहाँ पे डेवलप कर दो आप। पर जो यहाँ पे ऑलरेडी इतने सारे ट्रीज़ हैं, और ये ब्रिटिशर्स के टाइम में 1904 में बनाया हुआ है, ऐसा तो अपना गवर्नमेंट बनाता ही नहीं था। एंड दिस इज़ द ऑक्सीजन ऑफ बेलगाम, इसको बोला जाता है ना, ऑक्सीजन ऑफ बेलगाम। और इतना ब्यूटी अच्छा है, इसको आप चेंज करके क्या करने वाले, आप ये बताइए। और क्या अच्छा लगेगा कि मतलब आप जाओगे किधर भी पेड़ नहीं है और वहाँ पे एक आर्टिफिशियल श्रब बना दिया गया, और ये यहाँ पे एक आर्टिफिशियल ये पूरा एक पाथवे बनाया है, वॉकर्स पाथ बोल के, उसके लिए भी बहुत सारे ट्रीज़ कट किए गए। हमने तब भी अपोज किया, लेकिन किसी ने सुना नहीं। ते वर्ल्ड पार्कसाठी तुम्ही जी मोठी झाडं जुनाट झाडं कट करताय, जी पडता आहेत त्यांना कट करा, जाणून बुजून जी झाडं चांगली आहेत त्यांना हात लावण्याची कृपा करू नका प्लीज। माझी एक सांगायची विनंती की जुनाट झाडांना तुम्ही हात लावा, मान्य आहे जी पडतात तुमची किंवा ना अंगावर पडतील किंवा काय पडतील, जी प्रेझेंटेशन चालू चांगली झाडं आहेत त्यांना हात लावू नका, ही माझी कळकळीची विनंती आहे। ನಾನು 10 ವರ್ಷದಿಂದ ವಾಕಿಂಗ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ। ಇದು ವಾಕಿಂಗ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಶಸ್ತ ಜಡ ಲಂಗ್ ಸ್ಪೇಸ್ ಇದೆ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ, ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಗಿಡ ಕಟ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಇಕಾಲಜಿಕಲ್ ಇಂಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಆಗುತ್ತೆ। ಅದು ಗಿಡಗಳು ಯಾವುದು ಕಟ್ ಮಾಡಬಾರ್ದು, ನಾವೆಲ್ಲ ಹಸಿಗೆ ನೀರು ಹಾಕ್ತೀವಿ ಗಿಡಗಳಿಗೆ ತಂದು ಪ್ಲಾಂಟೇಷನ್ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೂ ಎಲ್ಲ ವಾಕಿಂಗ್ ಕೊಡ್ಕೊಂಡು ನೀರು ಹಾಕ್ತೀವಿ, ಮತ್ತು ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ನು ನಾವೆಷ್ಟು ಸಾಧ್ಯತೆ ಅಷ್ಟು ಕೊಡ್ತೀವಿ, ಮತ್ತು ವಿ ಟ್ರೈ ಟು ಕ್ಲೀನ್ ಆ್ಯಸ್ ಮಚ್ ಆಸ್ ಪಾಸಿಬಲ್। ಅದಕ್ಕೆ ಯಾವ ಗಿಡ ಕಟ್ ಮಾಡಬಾರ್ದು। ಇಲ್ಲಿ ಹೆರಿಟೇಜ್ ಪಾರ್ಕ್ ಈಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡೋದು, ಅದೇನು ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾಡಲಿ, ವಿದೌಟ್ ಕಟ್ಟಿಂಗ್ ದಿ ಟ್ರೀಸ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ನೋ ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್, ಲೆಟ್ ದೆಮ್ ಡೂ ಎನಿಥಿಂಗ್। ಆ್ಯಂಡ್ ಸ್ಯಾಂಕ್ಟಿಟಿ ಆಫ್ ದಿಸ್ ಪಾರ್ಕ್ ಶುಡ್ ಬಿ ಮೇಂಟೈನ್ಡ್ ಎಟ್ ಎನಿ ಕಾಸ್ಟ್। ಆ್ಯಂಡ್ ವಿ ಆಲ್ ವಾಕರ್ಸ್ ವಿ ನೆವರ್ ವಿಲ್ ಸಿ ದಟ್ ದಿಸ್ ಸ್ಯಾಂಕ್ಟಿಟಿ is not disturbed, and this ecological nice atmosphere is maintained. And those who are coming from outside, they should also be stopped. Outside drinkers and all that, they come and drink, that should be stopped by some government agencies. We don't mind contributing something, whatever little possible. There are thousands of people who walk here every day, men and women, old, young, all walk here. तब्बल 156 एकर जमिनीमध्ये हा वॅक्सिन डेपोचा परिसर पसरलेला आहे, आणि या ठिकाणी लोकांना जी त्यांची जी प्रकृतीबद्दल जे पण त्यांच्या तक्रारी असतात त्या या ठिकाणी ते सोडवल्या जातात, कारण या ठिकाणी अशी शुद्ध वातावरण त्यांना मिळते, त्यामुळे शरीरासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना अनेक लाभ होतात। त्यामुळे आम्हाला तर असं वाटते की कोणालाच असं वाटत नाही की या ठिकाणी जी झाडे आहेत, जी वर्षानुवर्ष इथं उभारलेली जी झाडे आहेत, जो निसर्गरम्य परिसर आहे, इथले जे पक्षी हजारोच्या संख्येने या ठिकाणी पक्षी असतात, तर हा जो परिसर आहे तो अतिशय आवश्यक असा परिसर आहे। मात्र स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ज्या योजना इथं राबवल्याचे बोलले जाते, या योजनांना नागरिकांचा विरोध नाही आहे, मात्र या ठिकाणी राबविण्यास त्यांचा विरोध आहे, कारण बेळगाव शहरामध्ये असा हा एकच भाग आहे ज्या ठिकाणी अशी ही हिरवळ पसरलेली आहे, ज्याचा लोकांना फायदा होणार आहे। आणि आता सध्या बघितला तर कोरोनाचे संकट जे आता उद्भवलेले आहे, त्यासाठी लोकांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक असणे गरजेचे आहे, आणि त्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढविण्यासाठीच या वॅक्सिन डेपोमध्ये अनेक नागरिक येत असतात, इथं वॉकिंगला येत असतात, व्यायाम करायला येत असतात। जर या स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली जर या ठिकाणची झाडे तोडण्यात आले आणि येथे या ठिकाणी उपक्रम राबवण्यात आले, तर पुन्हा जो हा इथला परिसर आहे, जो हा निसर्ग आहे, तो दुसरीकडे नेता येणार नाही आहे, कारण हा पूर्णपणे नष्टच होणार आहे। तर ह्यासाठी उपाय आहे की ज्या स्मार्ट सिटीच्या ज्या 3 योजना इथं करायचं बोललं आहे, जसं की मी सांगितले की एव्हिएशन म्युझियम, थिएटर किंवा विलेजेस ऑफ इंडिया, हे उपक्रम इतर ठिकाणी राबवण्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे। तर स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे, या झाडांना नष्ट करू नये हीच विनंती जनतेकडून केली जात आहे। जोपर्यंत या वॅक्सिन डेपोच्या निर्णयावर तोडगा निघत नाही, जोपर्यंत इथली झाडे तोडण्यास जे निर्णय घेण्यात आलाय तो रद्द केला जात नाही, तोपर्यंत आमच्या केएनएनकडून अशा अनेक बातम्या प्रसारित केल्या जातील। आणि जर असे उपक्रम राबवायचे आहेत तर इतर ठिकाणी राबवा ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे, मात्र झाडांची तोड करून त्या ठिकाणी जे उपक्रम राबवण्याचे बोलले जात आहे त्याला आमच्या केएनएनकडून सुद्धा विरोध आहे व जनतेकडून सुद्धा विरोधच आहे। त्यासाठी अनेक अशा विशेष वृत्त पाहण्यासाठी पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी।